आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्याची शक्यता। विलीनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत चर्चेची खलबतं। मुख्यमंत्री फडणवीसांचा गोपनीय दिल्ली दौऱ्यामध्ये घडामोडी घडण्याचे संकेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौरा करणार। उद्या पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची सुनेत्रा पवारांनी बैठक बोलावली। सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये बैठक। सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता। संध्याकाळी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे होणार पत्रकार परिषद। जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका। 12 पैकी 7 झडपीमध्ये भाजपचं वर्चस्व। शिंदेची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये 1 जागा, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाही। पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा। 125 पैकी 52 पंचायत समितीवर भाजपची एखादी सत्ता, तर शिंदेची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन केलं। पुन्हा एकदा महाराष्ट्रानं भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला। स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं अभिनंदन। पंतप्रधान मोदींचं ट्विट। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा नंबर 1चा पक्ष। भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये 2017चा रेकॉर्ड मोडला। जनतेनं पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता। 73 जागांपैकी 51 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी।